आज मतदान आहे विधान परिषदेचं. तुमचे स्टेटस गाजते सगळ्या ह्याच्यात, काय वाटतं? मी 16 मावळ्यांना घेऊन या निवडणुकीला सुरुवात केलेली आहे. सत्ताधारी पक्षाने सांगितले की आमच्याकडे 16 मतदार आहेत आणि मला हा मोठा प्रश्न पडलेला आहे की 16 मतदारांना घेऊन आम्ही सर्व पक्षीय मतदार आहेत त्यांना भेटलो, उमेदवार मी. परंतु सत्ताधारी पक्षाला कशाचं टेन्शन आलं मला हेच समजत नाही. त्यांना स्वतःच्या मतदारांवरती विश्वास नाही. 4-4, 5-5 वेळा त्यांनी बोलवून घेतलं, 4-4, 5-5 वेळा त्यांच्यावरती प्रेशर आणलं. मतदान झालेलं समजणार आहे. म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे ते गोपनीय मत कसं समजतं मला हेच समजत नाही. म्हणजे 16 मताची दहशत यांनी किती घेतलेली आहे हे या माध्यमातून दिसून येते. 16 वरून परत ते 200 वर आलेले आहेत. म्हणजे यांनी नैतिक पराभव आधीच स्वीकारलेला आहे सत्ताधारी पक्षाने. आणि मला खात्री आहे की या जिल्ह्यातील सुज्ञ मतदार जे आहेत त्यांना ज्यांनी मतदान केलेलं आहे आणि सर्वसामान्य मतदाराच्या मनात जे चाललेलं आहे ते विधान परिषदेचे मतदार सर्वसामान्य मतदारांच्या मताला किंमत ठेवून या ठिकाणी वसंत नाना देशमुख यांना निवडून देणार आहेत ह्याची मला 100% खात्री आहे. सत्ताधारी पक्षासह अनेक पक्ष जे आहेत त्याचे अनेक लोक वसंत देशमुखांना पसंती देतात. काय नक्की घडले जिल्ह्यात? अदृश्य शक्ती कशा प्रमाणात? अदृश्य शक्ती अत्यंत जोराने काम करते आणि ते तुम्हाला निकालाच्या माध्यमातून दिसूनच येईल. हर हर महादेव असं हे केलेलं आहे. छत्रपतींच्या स्लोगन स्वराज्याच्या. कुठल्याही युद्धाला उतरत असताना शंभू महादेवाचं आपण प्रार्थना करतो. तीच प्रार्थना मी करून या मैदानात उतरलेलं आहे. आज अंतिम दिवस आहे. निश्चितच मला खात्री आहे की शंभू महादेवाचा आशीर्वाद वसंत नाना देशमुखांना राहील. माळशिरसचे माजी आमदारांबरोबर 50-55 लोक अज्ञातस्थळी होते. काय काय माझी अदृश्य शक्ती प्रत्येक तालुक्यात काम करते आणि त्याचा निकालाच्या माध्यमातून दिसून येईल. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेश पाटील यांनी काल ट्विट केलेले की आम्हाला 4 आमदारांचा पाठिंबा आहे, ऑपरेशन घड्याळ आम्ही करतोय. ते ह्या इलेक्शनशी काही संबंधित विषय नाही आहे. ते बोलू. जे शरद पवार साहेबांच्या जीवावरती निवडून आलेले आमदार आहेत, मला वाटत नाही त्यातला एकही पवार साहेबांची गद्दारी करत. आपल्या मतदारसंघाची कामं करण्यासाठी काही करतील, परंतु पवार साहेबांची गद्दारी करायची कोणीही करणार नाही. साहेबांवर सगळीच प्रेम करतात आणि साहेब सुद्धा सगळ्यांवर प्रेम करतात. त्यामुळे ही घटना घडणार नाही. निवडणुकीचा निकाल काय व्हीप बजावलेले? विधान परिषदेला व्हीप कोणत्याही पद्धतीने लागू होत नाही. जिथं मतदान होतं या इलेक्शनला अजिबात व्हीप लागू होत नाही. राज्यसभा, झेडपी, महानगरपालिका इथं व्हीप लागू होतो, ह्याला व्हीप लागू होत नाही. म्हणजे एवढं अज्ञान आहे यांच्यामध्ये. निकाल काय असेल? मी सांगितलं ना, वसंत नाना देशमुख हे विजयी होणार आहेत. बाबा, विधान परिषद निवडणुकीचं आज मतदान आहे. एकंदरीत परिस्थिती काय राहील? सोलापूर जिल्ह्यातनं परिस्थिती काय असेल? नाही, आपण जर बघितले तर जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण ह्या विधान परिषदेच्या मतदारसंघामध्ये आपल्याला मतदारांमध्ये पाहायला मिळालं. आणि आदरणीय धैर्यशील भाई यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही वसंत नाना देशमुखांचा अर्ज तिथं भरला आणि निश्चितप्रमाणे एक चुरशीचं इलेक्शन ह्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आज आम्ही अकलूजच्या सर्व नगरसेवकांनी इथं येऊन आमचा मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. आता आपण जर परिस्थिती पाहिली तर सगळ्यांनाच ह्या निवडणुकीकडं अतिशय वेग लावून सगळेजण पाहत आहेत. पण खऱ्या अर्थाने ही निवडणूक लागलीच नसती. अनेकांचा प्रयत्न ह्यामध्ये असा होता की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, पण खऱ्या अर्थाने आदरणीय धैर्यशील भाई यांच्या प्रयत्नामुळे आणि आदरणीय वसंत नानांची उमेदवारी दिल्यामुळे ह्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जो काही मतदार ह्या विधान परिषदेचा आहे ह्यांना खऱ्या अर्थाने त्यांचा मतदानाचा अधिकार बजावण्याचा जे बहुमूल्य योगदान आहे ते आदरणीय भैयांनी ही निवडणूक लावली, पक्षांनी ही निवडणूक लावली.
खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये देखील एक मोठा विजय आमचा आहे. आणि आज आपण बघितलं तर विरोधकांनी टीकाटिप्पणी देखील केली की 16 मतांसाठी यांनी निवडणूक लावली, पण आज आपण बघतोय की अतिशय चुरशीने ही निवडणूक आम्ही लढलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमचे उमेदवार वसंतनाना देशमुख हे विजयी होतील. आता विधान परिषदेची निवडणूक म्हणले की थोड्या प्रमाणामध्ये अशा गोष्टी घडतात, पण आपण जर बघितलं असेल तर आमचे सगळे नगरसेवक आम्ही अकलूजमध्ये सगळेजण होतो. आम्हाला खात्री आहे की आम्ही सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे आणि आमचे उमेदवार हे निवडून येतील. क्रॉस वोटिंग होण्याची काय शक्यता आहे तुमच्याकडून म्हणा, तुमच्या पक्षाकडून किंवा भारतीय जनता पक्षाकडून? आपल्याला 22 तारखेला लक्षात येईल, निकाल आमच्या बाजूने लागेल. शक्ती आम्हाला साथ देणार आहे असं विरोधक म्हणतायत. काय परिस्थिती? आता आपण हे संपूर्ण जिल्हा पाहतोय, राज्य पाहतोय या निवडणुकीकडं. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादानं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनीलता यांच्या मार्गदर्शनाखाली जयपूरच्या सहकार्याने या ठिकाणी सर्व जे 615 मतदार आहेत सगळ्यांच्या आमच्या गाठीभेटी झालेल्या आहेत. अत्यंत खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी आहे आणि जे आमचे या जिल्ह्यामधले चांगले एक सलोख्याचे संबंध सर्वांबरोबर निर्माण केलेले होते ते आज कामाला आलेले आहेत. आणि आपण पाहताय की महायुतीच बरोबर आहे अशातला भाग नाही. इतरही सर्व इतर पक्षातल्या सुद्धा महाविकास आघाडीतल्या पण बऱ्याच मंडळींना आम्हाला या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. नक्कीच या ठिकाणी आम्ही 500+ पर्यंत जाऊ असं या ठिकाणी आमचा आत्मविश्वास आहे. आमच्याकडे 16 मते होती असं आहे की पण 16 मतं जी होती ती मूळ या ठिकाणी ही जागा काँग्रेसला सुटलेली होती आणि काँग्रेसचं 16पेक्षा मतदान नाही असं जयभाऊ म्हणाले होते. त्याचा अर्थाचा अनर्थ त्या ठिकाणी काढला गेला. आपल्या सर्वांनाच माहिती आहे 16 मतं त्यांची होती, काँग्रेसची 16 पण मतं नाहीत असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश भाऊंचा होता. परंतु त्यांनी अर्थाचा अनर्थ करून त्या ठिकाणी 16 मताचा आणि शेवटी लोकशाहीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत असताना आणि आपण जे म्हणता की एवढं पळावं का लागते की निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून लढवत असताना आणि मी एक स्वतः हाडाचा कार्यकर्ता आहे, वर्गात 4थीपासून मॉनिटर आहे. एकही निवडणूक आम्ही हलक्यात कधी घेतलेली आणि रात्रीचा दिवस करून निवडणूक लढवणं शेवटच्या क्षणापर्यंत मतदान शेवटचं होईपर्यंत लढत राहणं हे कार्यकर्त्याचा धर्म असतो, ते कर्तव्य असतं. आणि त्यामुळं कुणी काही जरी म्हणलं तर एवढं मतदानाने पळायचं का, शेवटी कार्यकर्त्याने शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं असते, तेच खरा कार्यकर्त्याचा धर्म असतो. मतदार सुरक्षित ठिकाणी न्यावं लागले असं त्यांचं म्हणणं आहे की नाही, सगळेच मतदार येत आहेत. एक गट्टा मतदान असताना असं का करावं लागतं? नाही, मतदान मुळातच सगळं जिल्ह्यातल्या जिल्ह्यातच आहे, कुठं बाहेर गावी नेलेलंच नाही. कुठं नेलंय आपल्याला, कुठं दिसलं? आमदार सातपुतेंनी 55 मतदान. नाही, ते देवाला आता दर्शन घेऊन मतदानाला यायचं ठरल्यानंतर आता शेवटी कुठंतरी एक भावना असतात सर्वांच्या की आम्ही एका ठिकाणी देवाचं दर्शन घेऊन, आता मी रोज देवाचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर येत नाही कधी सुद्धा. म्हणजे रोज आमच्या भगवंताचं दर्शन घेतल्यावरच माझ्या कामाला सुरुवात, सगळ्याची भावना आहे. विठोबा पावणार. अरे मी एक संप्रदायामधला एक माळकरी घराण्यातला मी व्यक्ती आहे. मला विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद सातत्याने मिळणारच आहे, मिळालेलाच आहे. भाऊ, आपण मागे म्हटलं होतं की बऱ्याच गोष्टींच्या आरोप होत आहेत की बँकापासून DCC बँकेपासून सगळं विजय चौकातून सभा घेणार 24 तारखेनंतर. मुळात माझी कुणाला खुन्नस नाही किंवा विषय नाही. या निवडणुकीचं विषयांतर जर करत असतील तर नक्कीच त्याचं उत्तर देणं माझं कर्तव्य आहे की मी कुणालाही या जिल्ह्यामध्ये त्रासदायक ठरलेलो नाही. मी अत्यंत समन्वयाची भूमिका सातत्याने या जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे. परंतु विनाकारण काही गोष्टीचं राजकारण करण्याचा जे प्रयत्न केलेला आहे त्याचं विश्लेषण तर करणं माझी जबाबदारी आहे ना. आता माझ्यावर एखादा आरोप केला, तो कसा आरोप आहे आणि कुठं आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचं त्याचं तर मला स्पष्टीकरण द्यावंच लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये मला सांगा की माझ्या जीवनामध्ये मी त्या दिवशी सांगितलं की 1 लाख रुपये कर्ज घेतो आणि 1 लाख भरतो. इतर बँकेचं, नॅशनल बँकेचं आमच्यावरती आहे, मी कर्ज तर सर्वांनाच लागते. आणि ही सहकार चळवळ जुन्या जाणत्या माणसाने आपल्या आदरणीय सगळ्याच व्यक्तिमत्वानं सहकाराची चळवळ उभा केली ना, त्याला गालबोट लावण्याचा काही जणांनी प्रयत्न केला आणि त्याला मी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. जी चांगली माणसं आहेत ती चांगलीच आहे त्याच्यामध्ये, त्यांच्याबद्दल मी कधीच वाईट माझ्या मनामध्ये येणार नाही. सभा घेणार नाही, नक्कीच. अरे आता इतकं जर मला सांगा 97 मतापैकी मला जर 65 मतदान पडणार असेल तर त्यांचा आभार मानण्याकरता मला या ठिकाणी सगळ्यांच्या पुढं नतमस्तक व्हावंच लागेल या ठिकाणी येऊन. आणि जे आरोप आहेत
त्याचं मला स्पष्टीकरण मी आताच सांगितलं द्यावंच लागणार आहे त्या ठिकाणी. आणि मला आता विशेष बाब म्हणून या ठिकाणी या मतदारसंघात बार्शी, जसं मी बार्शी माझं कार्यक्षेत्र आता जिल्हा कार्यक्षेत्र झालेलं आहे, पण खास करून या ठिकाणची जी जनता आहे त्या जनतेमध्ये ज्या जनतेच्या जीवावरती लोकप्रतिनिधी निवडून आलेत आणि त्या लोकप्रतिनिधीच्या जीवावरती मी निवडून आलो आहे, त्यांची कामं करण्याकरता या ठिकाणी ये जा करावंच लागणार आहे मला सातत्यानं. आज 55 मतदार एकत्रितपणे आणलेले आहेत. पक्षासोबत इतरही अनेकांची साथ आपल्याला मिळाली माळशिरस तालुक्यात. मुळात राजाभाऊ राऊत हा या ठिकाणी कामाचा माणूस आहे, ह्या जिल्ह्याला माहिती आहे. आणि जिल्ह्याचा ज्येष्ठ नेता, जिल्ह्याचा कामाचा माणूस म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने त्यांना उमेदवारी दिली. या जिल्ह्यामध्ये राजाभाऊंनी बार्शीच्या रूपाने एक उदाहरण सेट केलेलं आहे. बार्शीमध्ये या ठिकाणी ज्या शेताला कधी पाणी भेटेल का नाही अशी परिस्थिती होती, त्या ठिकाणी हिरवा शालू त्या शेताला नेसवायचं काम राजाभाऊंनी केलं आहे. बार्शी शहराचा सर्वांगीण विकास केला आहे आणि पार्टीचा एक निष्ठावान कमिटेड कार्यकर्ता, देवाभाऊचा कार्यकर्ता आणि जयाभाऊंचा सहकारी आणि आमच्या सगळ्यांचं सहकारी म्हणून या ठिकाणी या जिल्ह्याचे नेते राजाभाऊ राऊत यांना विधान परिषदेची उमेदवारी भेटली. आणि या जिल्ह्यातले सगळे नेते, पक्ष, या ठिकाणी गट तट सगळं विसरून राजाभाऊंना मोठ्या मताने निवडून द्यायचंय हा चंग बांधला. आणि आपण आज जिल्ह्याची परिस्थिती पाहतोय, आम्हाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मताधिक्य भेटेल आणि समोरच्यांना या ठिकाणी 3 अंकी आकडे सुद्धा मतं पडणार नाही, हे मी या ठिकाणी दाव्याने आणि जबाबदारीने सांगतो. माळशिरस तालुक्यात सर्वाधिक मतदार आहेत. आपण 55 पेक्षा जास्त केले. काय ऑपरेशन लोटस जिल्ह्यात सुरू केले? ऑपरेशन लोटस म्हणता येत नाही. हे व्यक्तिगत राजाभाऊंचे संबंध असतील किंवा मी मागची अनेक वर्षापासून भाजपचं काम या तालुक्यात करतोय आणि जयाभाऊंसारखा एक कर्तृत्ववान नेता या जिल्ह्याला पालकमंत्री भेटला, त्यांच्या रूपाने त्यांचा संपर्क, त्यांचा या ठिकाणी असणारा स्नेह सगळ्यांसोबत, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन आम्हाला भेटतंय. माळशिरस तालुक्यात सुद्धा 60पेक्षा जास्त मतं आदरणीय राजाभाऊ राऊत यांना भेटतील आणि मोठ्या मताधिक्याने राजाभाऊ निवडून जातील. हे त्या पक्षाचे आमदार आहेत आणि या तालुक्यामध्ये आमची लढाई जानकर आणि मोहितेंशीच आहे. त्यामुळं आमच्या त्या ठिकाणी त्यांनी राजाभाऊंना पाठिंबा दिलाय. त्यांचे आणि मोहिते पाटलाचे भांडणं झाले म्हणून आलेत, आमच्याशी बोलून काय ते आलेलं नाही किंवा आम्ही त्यांना स्वीकारतही नाही. ही इथली परिस्थिती आहे. आमची लढाई या ठिकाणी इथं भाजप वाढवण्याची आहे. त्यांचा पक्ष ते वाढवतील, आम्ही आमचा पक्ष वाढवू. त्यामुळे इथल्या कार्यकर्त्यांना, इथल्या जनतेला, इथल्या मतदारांना सगळ्यांना माहिती आहे की ते दोघं एकत्र जरी आले तर भविष्यामध्ये त्यांचा पराभव करण्याची ताकद भाजपमध्ये आहे. नाही, त्याची केस चालू आहे, कायदेशीर विषय आहे, त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. ती न्यायप्रविष्ट विषय आहे, त्यामुळे तो विषय वेगळा आहे. खासदार मोहिते पाटील आणि वसंत देशमुख असं म्हटलं जात आहे. नाही, आमचा मतदार आमच्या सोबत आहे, परंतु यांची जुनी सवय धमकावणं, दम देणं लोकांना, गुंडागर्दी, त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सांगितले आपण सगळेजण सहलीला जाऊ आणि त्या ठिकाणी मतं कसे करायचे त्याची प्रॅक्टिस झाली. थोडा विरंगुळाही होतो सगळ्यांची. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विषयामधली एक बैठक झाली आणि हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये भाजपाचा विचार अधिक दृढ व्हावा, भाजपाचं काम असं एकदम त्या ठिकाणी ग्राउंड लेवलला जावं म्हणून ती त्या ठिकाणी बैठक होती. सगळे मतदार आमच्या सोबत आहेत. मोठ्या मताधिक्याने 22 तारखेला तुम्ही न्यूज लावा, राजाभाऊ मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि मोहिते पाटलाचं पानिपत झालं. खासदार मोहिते